सखी सावली काव्यांजली. थँक्यू सर, तुमचे खूप खूप आभार. हो नाही मॅडम, तुम्ही एवढ्या मोठ्या मनानं झालं गेलं सगळं विसरून आमच्या आयत्या वेळेस कामाला आलात, त्याबद्दल तुमचेच आभार मानायला हवे. खरंच तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणूनच माणुसकी जिवंत आहे या जगात. बरं, मी आता जरा घाईत आहे, येतो मी. आई, देवाने आपली परीक्षा घेतली आणि एका क्षणात सगळ्या समस्या सोडवल्या ना. गेट तर बंद आहे. हा, आज लाईट पण बंद आहेत. कोणी दिसत पण नाहीये. कुठे गेले असते? आशू, ए आई थांब, हात दे. सोड आता. हा सोडला. दार बंद आहे. कागद कसला लावला दारावर? आशू, हा आशू, हात दे, हात दे. हे घर बंद करून गेले कुठे सगळेजण? तू फोन कर काव्याला. दिवे बंद आहेत, दाराला कागद लावलाय. काय झालं असेल? आई फोन आतमध्येच वाजतोय. म्हणजे काव्याताई आतमध्येच आहे. हो. काव्या, काव्या तू आत आहेस? कळलंय ना आता, ती आत आहे. फोन ठेव. चल चल दाखवायचं. काव्या, काव्या तू आत आहेस ना? काव्या मला माहितीये तू आत आहेस. आई, बरं मी आहे. आई, आशू तुम्ही इथे? गेट उघड. तुम्ही इथे कशा काय आता? अगं केव्हाची फोन करते तुला, फोन का नाही घेत आहेस? आणि घरातले सगळे दिवे. आई हे बघ, ऐक माझं. आई, आशू, आई, आई. काय हे? घराला कुलूप लावून अंगणात का मुक्काम ठोकलाय तुम्ही? काव्या, चल आपण आज जाऊन बोलू. आई, 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 आई. काय आहे तू? अगं घराला इथं टाळं लावलंय, हे सामान असं बाहेर आणून टाकलंय. काव्या बोल काहीतरी, उत्तर दे माझ्या प्रश्नांची. अगं ह्याला काय समजायचं मी? मीनाक्षीताई, हो काय हे? महानगरपालिकेचा टॅक्स भरला नाही म्हणून घरावर जप्ती आहे. प्रीतम, तुला टेम्पो चालवता येतो हे माहित नव्हतं मला. मला तरी कुठे माहित होतं. पण आता पाण्यात पडल्यावर माणूस पोहायला शिकतोस ना, तसंच काहीतरी झालं माझं. खरं आहे तुझं. आज ना सगळं छान घडतंय.
आता फक्त अक्काईच्या घरावर आलेली जप्ती उठायला. ती माझ्या मनातलं बोललीस बघ. जप्ती उठेल अंजली, लवकरच उठेल. आज ना तुझी खूप मदत झाली आहे प्रीतम. तुझ्यामुळेच मला अक्काईकडे सगळं सामान वेळेत पोहोचवता आलं, नाहीतर खूप गोंधळ झाला. नाही का अंजली, अगं या सगळ्यात माझं काहीही नाही खरंच. जिच्यासोबत जीवाला जीव लावणारी तुझ्यासारखी बहीण असेल तिचं कोणी काय वाकडं करू शकतंय. खरंय तुझं. प्रीतम, तो टेम्पो ड्रायव्हर ज्या पद्धतीने बोलत होता ना, ते मला खूप विचित्र वाटलं. त्याला तिथे कोणी थांबायला सांगितलंय हे आपल्याला कळायलाच हवं. आय नो दिस वॉज अ लाईफ थ्रेट टू आवर फॅमिली. आपण शोधून काढूच अंजली. मला वाटतंय ना, हे सगळं ती श्रेष्ठा. नाही, मला काही ऐकायचं नाही. तो टेम्पो ठरलेल्या ठिकाणी पोचू द्यायचा नाही बजावलं होतं ना मी तुम्हाला. मग तरी कसा पोचला तो? त्यासाठी तुम्ही मागितले तितके पैसे दिले होते तुमच्या ड्रायव्हरला, दिले होते की नाही? मग पैसे घेऊन सुद्धा इतकं साधं काम नाही करतायत तुमच्या माणसाला. अशी मूर्ख माणसं ठेवता कशाला? ते काही तुम्ही मला सांगू नका. मला माझे सगळे पैसे परत हवेत. विश्वास हो, इतकी चांगली संधी घालवलीत तुम्ही. नाही, तुम्ही विश्वास ठेवण्याच्या लायकीचेच नाही. बघा आता तुमचा बिझनेस कसा बंद पाडते ते. नॉनसेन्स. सगळी सूत्र आता मला माझ्याच हातात घ्यावी लागतील. काव्या, तू ऑर्डर पूर्ण करून पैसे मिळवलेस, पण मी तुला घर मिळू देणार नाही. हे पैसे पालिकेच्या ऑफिसमध्ये पोचूच देणार नाही. बघ, घरावर जप्ती आली. काय हो मीनाक्षी ताई, माझ्या मुलीच्या आयुष्यात एवढी उलथापालथ झाली, तुम्हाला मला सांगावंसही नाही वाटलं. जावई बापू, आई विश्वजितराव कुठे आहेत? मला आता बोलायचंय त्यांच्याशी. कुठे आहेत विश्वजितराव? एक मिनिट. काय चाललंय मीनाक्षी? काय झालंय ते मी सांगते ना. माझ्या मुलीचं सबंध जग इकडचं तिकडे करून ठेवलं तू. वाटलं होतं तुम्ही चांगली माणसं, तुमच्या घरात चुकाने राहील ती. कसलं काय? डोक्यावरचं चप्पर घालवलं तुम्ही तिच्या. फसवलं तुम्ही आम्हाला. आई अगं वाटेल ते काय बोलतेस तू? तू मध्ये बोलू नको. गप्प बस. काय हो मीनाक्षी ताई, काय म्हणालेला? काव्याला मी माझ्या मुलीसारखं सांभाळेन हे असं रस्त्यावर आणून दिलं. आणि तुमचा मुलगा कुठे आहे? विश्वजितराव कुठे आहे? हे संस्कार केले तुम्ही त्यांच्यावर? हा असा रस्त्यावर संसार. शी. आणि हे सगळं होताना तुम्ही मुकट बघत कशा बसला तो? सुनंदाताई, तुम्ही जरा ऐकून घ्याल का? हे बघा, या घराला टाळं लागलंय, पण लवकरच आम्ही पैसे भरणार आहोत. अहो, जप्ती आली आहे तुमच्या घरावर. जप्ती कळतंय का तुम्हाला? लोक भिकेला लागताना पाहिलेत मी. तुम्ही काय सांगताय मला? आई अगं बास, किती बोलशील? मी बोलणार. मला जावई बापूंना भेटायचंय. जाब विचारायचंय त्यांना.